दादा सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, विकासरत्न, कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट, सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे, महिला सक्षमीकरणासाठी नेहमी आघाडीवर असणारे आपले सांगलीचे आमदार, सांगलीचे दादा, माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि झवेरी. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. सरकार सोने खरेदीचे नियम बदलणार, ग्राहकांच्या संरक्षणासाठी आणणार नवा प्लॅन. केंद्र सरकारचा सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी हॉलमार्किंगचे नियम आणखी कडक करण्याच्या तयारीत आहे. यानुसार प्रत्येक वस्तूसाठी एक विशिष्ट ओळख क्रमांक HUID वापरणे अनिवार्य केले जाईल. याचा उद्देश बनावट मालाला आळा घालणे आणि ओळख अधिक स्पष्ट करणे हा आहे. मिंटच्या एका अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की नवीन प्रणालीनुसार दागिन्यांच्या प्रत्येक तुकड्याला त्याच्या डिझाईन, आकार आणि इतर वैशिष्ट्यांच्या आधारावर एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जाईल. दागिना दिसायला अगदी सारखा असला तरीही हा क्रमांक कोणत्याही परिस्थितीत पुन्हा वापरता येणार नाही. तसेच एकदा दागिना वितळून टाकल्यावर त्याला दिलेल्या अद्वितीय ओळख क्रमांक इतर कोणत्याही उत्पादनासाठी पुन्हा वापरता येणार नाही. यामुळे प्रमाणपत्राची बनावटगिरी किंवा गैरवापराला आळा बसेल. तसेच यामुळे ग्राहकांचा विश्वास दृढ होईल आणि बाजारपेठेतील पारदर्शकता वाढेल. विशिष्ट हॉलमार्क ID आणि शुद्धता पातळीसह खरेदी केलेल्या दागिन्यांची शुद्धता नंतर वेगळी आढळून येत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एकाच युनिक IDचा वापर विविध कामांसाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे. मात्र एकूण तक्रारींची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. आदित्य बिर्ला ज्वेलरीच्या मालकीची कंपनी असलेल्या इंद्रियाचे CEO संदीप कोहली म्हणाले की हा उपक्रम कॉर्पोरेट ज्वेलर्सच्या भागीदारीत सुरू केला जात आहे. यात हळूहळू संपूर्ण ज्वेलरी इकोसिस्टीममध्ये त्याचा विस्तार केला जाईल. या पद्धतीमुळे थर्ड पार्टीकडून आमच्या उत्पादनाचा HUID क्रमांकाची नक्कल होण्याचा किंवा गैरवापर होण्याचा धोका पूर्णपणे कमी होईल. हॉलमार्क चिन्हांच्या प्रतिमा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्या जातील. यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच AIच्या मदतीने भविष्यात बनावट किंवा खोट्या चिन्हांची ओळख पटवणे शक्य होईल.